अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल घोगे तसेच सभागृह नेते पवन महल्ले उपस्थित होते। या बैठकीत सर्वप्रथम सभापती अग्रवाल यांनी अकोला शहरात होणाऱ्या दैनंदिन स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला। तसेच शहरामध्ये दैनंदिन कचरा घंटा गाडी हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचून कचरा संकलन करणे हे क्रमप्राप्त असून याकडे सर्व स्वच्छता निरीक्षकांनी विशेष लक्ष घालून ते काम काळजी न करून त्यांना फक्त कचरा घंटा गाडीमध्येच कचरा टाकण्यासाठी प्रवृत्त करणे, कचरा घंटा गाडी व्यतिरिक्त इतर ठिकाण जसे खुले भूखंड, नाले, नदीत कचरा टाकणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, शहरात ट्रॅक्टर 2 शिफ्टमध्ये करण्यात आले असून यावर मजूर पुरवठा करणे, दिवसात 8 तासांमध्ये कमीत कमी 4 फेऱ्या करणे, या व्यतिरिक्त जेवढ्या जास्त फेऱ्या मारल्या जाऊ शकतात तेवढ्या मारणे, शहरातील मुख्य रस्त्यावर अतिरिक्त लावण्यात आलेले मजूर काढून ज्या प्रभागात मजूर कमी त्या ठिकाणी लावणे, प्रत्येक प्रभागात लावण्यात आलेले स्वच्छता निरीक्षकांसोबत 2 वार्ड चपराशी लावणे आदींबाबत सूचना सभापती विजय अग्रवाल यांनी दिल्या। नाही, SI लोकांची मीटिंग झाली। अकोला शहराच्या सगळ्या प्रभागाचं नियोजन, ट्रॅक्टरचं कचऱ्याचं नियोजन, SIचं नियोजन, चपराशी त्याच्यामध्ये किती आहेत, काय अडचणी आहेत ह्या समजून घेऊन आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम आज केलं। आणि येणाऱ्या काळामध्ये सगळं काम सुरळीत चाललं पाहिजे। कचरा घंटागाड्यापासून तर ट्रॅक्टरच्या माध्यमातून उचलणारा कचरा हे सगळं नियमित तात्काळ उचललं जावं यासंबंधी नियोजन करण्यात आलं।